नाट्य रंगमंच म्हटलं की महाराष्ट्रात अग्रस्थानानं आठवतात ती म्हणजे पुण्याचं बालगंधर्व आणि कोल्हापुरातलं केशवराव भोसले नाट्यगृह। दुर्दैवानं काळानं असा काही घाला केला की कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीत भस्मसात झालं आणि ते फक्त आणि फक्त माणसांच्या स्मृतीमध्ये उरलं असंच काहीसं चित्र गेलं एक महिना दीड महिन्यापूर्वी होतं। पण शाहूपुरी 6व्या गलीमध्ये सावंत बंधूंनी बारकाईनं बनवलेलं वास्तुशिल्प उभारलं, ते अगदी नजरेत भरावं आणि भरतच राहावं असं काहीसं या दोन्ही भावांनी अगदी पूर्ण भावून घेऊन आपण जवळून बघू शकतो। डिटेलिंग पाहिलं तर आत पाहू शकतो आपण पूर्ण त्यामध्ये वेगवेगळ्या आपले जे जे मोठे थोर लोक आहेत त्यांचे पोस्टर्स असतील, या ठिकाणी छोटेसे स्टॅच्यू असतील किंवा आत आपण इथं पाहू शकतो फायर एक्सटिंग्विशर असेल किंवा नटराजाची मूर्ती असेल, अगदी बारीक डिटेलिंग केलेलं आहे। साईडनं आपण पाहूया, या ठिकाणी अगदी बघूया। आत बघा बैठक व्यवस्थेच्या छोट्या छोट्या खुर्च्या, त्यातील असणारा आतील पडदे असतील, साऊंड सिस्टीम असतील किंवा या ठिकाणी बारीक डिटेलिंग पाहिलं तर आपण पायऱ्या किंवा यातील लाईट व्यवस्था, आणि ह्या साईडून पाहिलं तर अगदी वरच्या बाजूला बाल्कनी आणि खालची बैठक व्यवस्था अगदी हुबेहूब आणि नजरेत भरत राहावं अशा पद्धतीनं या ठिकाणी साकारलेलं आहे। मित्रांनो, याचा आदर्श कोल्हापूर महानगरपालिका पर्यायानं महाराष्ट्र सरकारने घ्यावा आणि पुन्हा एकदा केशवराव भोसले नाट्यगृह होतं त्याच थाटामाटात आणि त्याच दिमाखात पुन्हा एकदा उभं राहावं, इतकीच काहीची अपेक्षा सर्व कोल्हापूरकरांची आहे।